नमस्कार, मी अश्विनी मराठी स्पेशल किचनमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते. आज आपण करणार आहोत तांदूळजाची भाजी. तर तांदूळजाची भाजी ही सगळ्यांनाच येते, पण मी अगदी सोप्या पद्धतीने करून दाखवणार आहे. आणि अशा पद्धतीने कोण भाजी करतं हे मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आणि ही जी भाजी आहे ती गावरान पद्धतीची भाजी मी करून दाखवणार आहे. अगदी सोपी, पटकन होणारी. तर ही तांदूळजाची भाजी मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे. त्याची पाणी निवडून घेतलेली आहे. थोडेसे देठही घेतलेले आहेत. कोवळेचे देठ असतात ते घेतलेले आहेत. आणि ही जी भाजीची पेंडी आहे ही गावाकडची आहे. त्यामुळे मी तुम्हाला करून दाखवते. किती चविष्ट आणि छान लागते ही भाजी. पण त्याआधी चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा, शेजारील बेल घंटेवर प्रेस करा आणि ऑल दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. अशी ही तांदूळजाची भाजी आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे, जेणेकरून त्यातील जी काही माती वगैरे लागलेली असेल ती निघून जाईल. आणि ही भाजी मी अशा पद्धतीने धुवून चाळणीमध्ये काढून घेणार आहे, म्हणजे त्यातील जे पाणी असते, एक्स्ट्राचे जे पाणी राहिलेले असते ते सर्व निथळले जाईल. तर ही भाजी मी 2 पाण्याने धुतलेली आहे आणि अशी चाळणीत काढून घेतलेली आहे. आणि यातील पूर्णपणे पाणी आपल्याला निथळून घ्यायचे आहे. जर ह्याच्यामध्ये पाणी राहिले तर ही भाजी शिजवताना एकदम गिजगी होऊन जाईल. त्यामुळे आपल्याला यातील सर्व पाणी काढून घ्यायचे आहे. आता लोखंडी तव्यामध्ये मी ही भाजी करते. तर भाकरीच्या तव्यामध्ये सुद्धा भाकरी झाल्यानंतर ही भाजी पटकन अशी शिजवली जाते आणि खूप छान लागते भाकरीच्या तव्यामध्ये ही भाजी केल्यानंतर. तर लोखंडी तव्यामध्ये मी 1.5 पळी तेल घालून घेते. जास्त तेलाची गरज नाही ह्या भाजीला, त्यामुळे थोडंसंच तेल यामध्ये वापरायचं आहे. अगदी पाव चमचाभर जिरे घालून घेतलेत. यामध्ये लसूण आणि मिरची या 2च गोष्टींचा आपल्याला वापर करायचा आहे. त्याच्यामध्ये डाळ वगैरे काहीही टाकायची नाही. तर इथे मी 10 ते 12 पाकळ्या लसूण घेतलेला आहे, तो चांगला टेचून घेतलेला आहे. आणि 4 मिरच्या घेतलेल्या आहे. ह्या तिखट मिरच्या आहेत. भाजीला तिखट मिरचीच हवी, त्यामुळे चव खूप छान येते. आणि लसूण आणि मिरची ही लालसर होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये चांगली परतून घ्यायची, जेणेकरून लसणाचा आणि मिरचीचा फ्लेवर या भाजीमध्ये उतरला जाईल. तर आता ही जी स्वच्छ धुवून घेतलेली भाजी आहे, यातील पाणी पूर्णपणे निथळलं गेलेलं आहे, ती यामध्ये घालून घेऊया. आणि ही भाजी या तेलामध्ये चांगली परतून घ्यायची. आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. ही जेवढी फुललेली भाजी वाटत आहे ती अशी परतून एकदम थोडीशीच होते. त्यामुळे या तेलामध्ये सावकाश हळूहळू आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने भाजी कोण करतं हे मला कमेंट करून नक्की कळवा. किंवा तुमची तांदूळजाची भाजी करण्याची पद्धत काही वेगळी असेल ते सुद्धा मला जरूर कळवा. तर ही भाजी मी परतून घेतलेली आहे. आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचे. मीठ घालून घेतल्यानंतर यावरती झाकण वगैरे अजिबात ठेवायचे नाही. ही अशीच बिना झाकण ठेवता आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता मीठ घातल्यानंतर याला मिठाचे पाणी सुटले जाईल आणि त्याच्यामध्येच ही भाजी पूर्णपणे शिजली जाईल. त्यामुळे आपल्याला झाकण वगैरे ठेवायचं नाही. झाकण जर ठेवलं तर खूप जास्त पाणी सुटलं जातं आणि त्यामुळे भाजी ही एकदम गिजगिजीत होऊन जाते, त्याची चव बिघडली जाते. त्यामुळे अशीच आपल्याला झाकण न ठेवता ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर आता ही परतून घेते थोडीशी आणि तुम्ही पाहू शकता आता मिठाचे पाणी याला सुटले गेलेले आहे. अगदी 5 मिनिटातच ही भाजी तयार होते. भाकरीसोबत तर अप्रतिम लागते आणि नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि पटकन झटकीपट होते अगदी 5 मिनिटांमध्ये. आणि तेवढीच ही भाजी पौष्टिक आणि आयुर्वेदिक असते. या भाजीचे शरीराला खूप फायदे देखील होतात. आता यामध्ये भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा जाडसर मी कूट केलेला आहे. तर हा कूट आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर असा जाडसर शेंगदाण्याचा कूट भाजीमध्ये घातल्यानंतर ज्यावेळेला आपण भाजी खातो त्यावेळेला हे जाड शेंगदाण्याचे जे दाणे आहेत ते आपल्या दाताखाली आल्यावर खूप छान लागते ही भाजी. त्याची चव अधिकच वाढली जाते. त्यामुळे थोडेसे आपल्याला जाडसरच असे शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत. तर आता हे परतून घेऊया आणि यावरती थोडंसं अर्धा चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे. जे पोहे खाण्याचा अर्धा 1 चमचा तेल असतं ते या कडेने सोडायचे आहे. त्यामुळे भाजी ही तुपट होते. तर अशा प्रकारे
भाजी कोण करतं हे कमेंट करून मला नक्की कळवा. आणि त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर व्हिडिओ शेअर करा. तर तयार झालेली आहे मस्त अशी झटपट आणि पटकन होणारी आपली तांदूळज्याची भाजी. तर नक्की एकदा ट्राय करून बघा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.